आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अंज 20 संघाकडून अक्षय या गोलंदाजाला अगदी ऑलराऊंडरची भूमिका आपण पार पाडताना पाहतो. अक्षयला फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची आहे, गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची. ज्यावेळी सर्व टीम एकत्र खेळते अंजप संघाकडून तेव्हा तिसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र पॉवर प्लेचा षटक हाती आलंय. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय किरण या फलंदाजाला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अनिल रसाल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सरळचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला होता आणि तिथे मात्र पुन्हा इथे मात्र चेंडू चकमा देत असताना क्षेत्ररक्षकाला दिला चकमा आणि 4 धावेच्या मदतीने त्याचा श्री गणेशा होतोय धोत्रे ब्रदर्स 11 संघाचा. अगदी चांगला फटका होता, सुंदर फटका होता, सेफ फटका होता. जिथे कमी वेळ हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला. अगदी फक्त टायमिंग जुळवली होती त्या चेंडूवरती. इथे आपण पाहतो शरदजी आसवले इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या समेत पाहतोय आम्ही ज्यांच्या माध्यमातून ह्या शृंखलेसाठी सर्व शृंखलेसाठी जितके लागतील तेवढे चेंडू आणि 2 एष्ट्यांची जोडी आपण पाहतो. त्याचे 2 टर्मच्या जोड्या आहेत त्या आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून, म्हणजे शरदजी आसवले यांच्याकडून. आणि त्यांच्या समेत पाहतोय विवेक दादा कदम, हे देखील पिंगलेस गावचे रहिवासी, ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल व्यासपीठावर येऊन बसायचे आणि या सामन्यांचा मात्र आनंद लुटायचा आहे. क्रिकेट प्रेमी आहेत आपण पात्रजवाड प्रीमियर लीग मध्ये पाहिलंय, नेरळ परिसर प्रीमियर लीग मध्ये पाहिलंय. या संघ मालकाच्या भूमिकेत विवेक दादा कदम आणि शरद दादा आसवले. आता मात्र अनिलच्या विरोधात चेंडू फेकला होता, तिथे मात्र पंचांनी दंडित केलंय अक्षय या गोलंदाजाला, कारण चेंडू बिमर होता. अगदी शरीराच्या वेध घेणारा चेंडू होता, जास्तीची उंची या चेंडूवरती होती आणि त्या कारणास्तव इथे पंच सांगतायत तिसरा चेंडू फेकत असताना इथे मात्र अक्षयला नो चेंडू घोषित करताना आपल्याला पाहायला मिळालाय. नो चेंडू, त्याच्यावरती फ्री हिट. किती धावा जमून देईल संघासाठी किरण रसाला फलंदाज आपण पाहायला मिळेल. आता मात्र चांगला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू होता, उडवायचा होता परंतु कार्पेटचा सहारा घेत असताना कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकललाय. तिथे फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळाली. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कोणती विकेट न गमवता 8 धावसंख्या माफी असावी, 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईकला असेल अनिल रसाल, अगदी चौकारांसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज सुरुवातीच्या काही 2 षटकांमध्ये अगदी फक्त आणि फक्त चौकारांचा सहारा घेतो. त्यानंतर जेव्हा तो सेट होतो तेव्हा त्याच्या फलीतून आपल्याला षटकार पाहायला मिळतात. परंतु आता यॉर्कर टाकण्याचा चेंडू प्रयत्न होता परंतु तिथे लो फुलटच करून घेतलाय. अगदी पुढे बॅट सरसावली आणि कार्पेटच्या साहाय्याने पुन्हा चेंडूला ढकलण्यात आलं आणि तिथे पुन्हा 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि 1 धावेच्या मदतीने आता धावफलक 9 या अंकावरती पाहायला मिळतोय. दरम्यान इथं आमच्या मंचावरती उपस्थित झालेत पाहून त्यांचे देखील सहर्ष स्वागत. एकीकडे असेल शरदजी आसवले साहेब तर एकीकडे विवेक दादा कदम. अगदी पॉवर प्लेचा षटक आजच्या दिवसात आपण पाहतो ब्रदर्स 11 संघाला, त्या संघामध्ये अगदी अपुरा संघ असेल त्या कारणास्तव इथे मात्र ह्या जोडीने निर्णय घेतलाय का आपण येणारे 4 षटक आहेत त्या जेवढ्या विकेट टिकवता येईल तेवढ्या चेंडूवरती विकेट टिकवण्याची कामगिरी मात्र आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे. त्या कारणास्तव इथे चेंडूला अजून देखील तरी कुठे मोठा फटका खेळताना पाहायला मिळाला नाही. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पाठलाग केला 2 क्षेत्ररक्षकाने चेंडूचा, तिथे चेंडूला अडवण्यात आला. चांगला कॉम्बिनेशन या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला.
आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या 3, धावफलक पोचलाय जाऊन 13 या अंकावरती. पहिल्या षटकाच्या अंती कोणती विकेट न गमवता चांगली सरशी बाजू म्हणता येईल. एकीकडे अंजप संघ देखील अक्षयला शाबासकी देत असेल, कारण अक्षयने देखील चांगली गोलंदाजी केली. एकच मोठा फटका वगळला तर तो देखील थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झाला, त्या कारणास्तव चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर एक फुलटच चेंडू होता, त्याच्यावरती नो घोषित झाला आणि त्यानंतर फ्रीटचा चेंडूवरती तितकासा मोठा फटका देखील अक्षयने खेचून दिला नाहीये. ही चांगली जमेची बाजू आपल्याला अंजप संघाकडून पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार करते अविनाश, गोलंदाजी मार करते आपण पाहतो अविनाशला. स्पर्धेचा नियम सर्वांना लक्षात असला पाहिजे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. इथे आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय अविनाशला. समोर असेल अनिल, ज्याने शेवटचा चेंडू खेळला त्याच्यावरती चांगला गॅप सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं अंजप बीच संघाकडून. तिथे चेंडूला अडवण्यात यश आलं, एक धाव संघासाठी वाचवली गेली आणि धावफलक 13 या अंकावरती पाहायला मिळतोय. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते हटवण्यात आले. आता पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर आपल्याला किती 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय अंजप बी संघ. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक आपण क्षेत्ररक्षण पाहतोय तर मिड विकेट आणि मिडॉनचा जो क्षेत्ररक्षक आहे थोडासा फाईन ठेवलाय. असे क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना आपल्याला पाहायला मिळते. आता पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला आहे, तिथे एक हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला. खराब फेकी झाली होती, माफी असेल, फेकी चांगली झाली होती परंतु त्याला तेवढी कलेक्ट करता आली नाहीये. त्या कारणास्तव इथे पुनश्च एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती धावा मिळाल्या 2 दुसऱ्या चेंडूच्या वरती आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकावरती. ऑफ साइडला जर आपण ऑन साइडला जर क्षेत्ररक्षण पाहायला गेलात तर एक कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या कव्हर पॉइंटच्या डाव्या बाजूने चेंडूला मात्र खेळण्यात यश प्राप्त केलं अनिल रसाल या फलंदाजाने आणि त्याच्यावरती धावा मिळाल्या 4. मी सुरुवातीला सांगितलं होता अनिल रसाल हा फक्त चौकारांसाठी ओळखला जातो. अगदी चांगला चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. टायमिंगच्या जोरावरती फटके खेळत असतो, त्या कारणाने इथे मात्र त्याला सहजासहजी चौकार तो शोधत असतो. गॅप सिलेक्शन चांगल्या रीतीने शोधत असतो. तितकीशी संधी मिळत नाहीये त्याला मैदानावरती. परंतु आज निलेश रसाल उशिराने आले, त्यात हर्षल नाहीये, त्या कारणास्तव इथे मात्र त्याला आज सलामीची भूमिका पार पाडायला मिळाली आणि ती चांगल्या रीतीने पार पडत असताना संघाची धावसंख्या चांगल्या रीतीने पुढे नेण्याचं काम मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेतले आणि ती चोखपणे पार पडत असताना अनिल रसाल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंची खरोखर चिंता करू नका, कारण तो टेंबरे संघाच्या पाठीराखीयांचा विचार करा, ज्यांनी त्या शरदजी आसले साहेब बसलेत आपल्या पाठीमागे. किती चेंडू लागू द्या, किती टर्म लागू द्या, डायरेक्ट हिट बिंदास करा. टर्म मोडले तरी त्यांच्याकडे टर्म आहेत, काही चिंता करू नका. शरदजी आसले खंबीर बसलेत आयोजनाच्या पाय. आता मात्र चेंडूला उडवलाय अक्षयच्या विरोधात. इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून आता सुदाम धुले, निलेश रसाल थोडीशी प्रशंसा करत असताना थोडंसं हास्य देखील त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. आणि दरम्यान आपण पाहतोय जितेश देखील इथे उपस्थित झालाय आणि अनिलची खेळी पाहून खरोखर खुश झालेत. अगदी संघासाठी कधी कुठेही टाका त्याला, तो त्याची कामगिरी बजावत असतो अनिल रसाल. आणि पंच वैभवला आपण पाहतोय, वैभव देखील खुश झाला हा षटकार पाहून. आता मात्र थोडासा काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे पुन्हा चुकी आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा धाव दिली जाते. अंजप संघ कुठेतरी चुकांवरती चुका करताना पाहायला मिळतोय. गरज नव्हती या डायरेक्ट हिटची आणि तिथे प्रयत्न झाला, त्याच्यावरती पुन्हा धाव घेतली
प्रयत्न होता अनिल रसालचा का पुन्हा स्ट्राईकला मी जावा आणि तो प्रयत्न सक्सेसफुल देखील झालाय आणि पुन्हा आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळेल अनिल रसाल धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या अंकावरती. पहिल्या षटकात धावा होत्या 13, या षटकात धावा आल्या 17. म्हणजे चांगल्या रीतीने विचार करायला गेला तर अविनाशला चांगल्या रीतीने टोलेबाजी केले, फटकेबाजी झाले. धोत्रे ब्रदर्स संघाचा संघनायक स्वतः पाणी घेऊन काहीतरी थोडासा कानमंत्र देण्यासाठी ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सांगतोय आता 2 फलंदाज वाढलेत, बिंदास मोठे फटके खेळा. येणारे 2 षटक आहेत, कमीत कमी आपल्याला 60च्या वर धावा नेऊन ठेवायचे, 60+ धावा पाहिजेत त्यांना. या कारणास्तव इथे मात्र निलेश रसाल पाणी घेऊन आला होता आणि मंत्र दिलाय आणि रसाल थांबत नाहीये. परंतु गोलंदाजी मार्कवरती आता आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती अंजप संघाचा गोलंदाज राहुल नौखा गोलंदाज आपण पाहतोय. या वर्षीच्या हंगामात नव्याने सुरुवात करतोय, परंतु त्याला देखील आपण देऊया शुभेच्छा. समोर 2 फलंदाज ताकदवान फलंदाज आहेत, त्यांच्या विरोधात गोलंदाजी करायचे, विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. कारण समोर अनिल रसाल, मी सांगितलं होता पहिला चेंडू ज्याने ऑफ पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरून ढकलला होता, पण तिथे चौकार अडवला. त्यानंतर पुन्हा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला, तिथे चौकार मिळाला. लगेच स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळला, तिथे देखील चौकार मिळाला. नंतर समोरचा चेंडू होता ओव्हरपिच चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार, त्याच्यावरती धावा मिळाल्या 6. अशी चांगली खेळी करताना पाहायला मिळाला. अनिल फुलटॉस प्रतिचा चेंडू, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण बनल दर्शक चेंडू जाईल निघून आणि तिथे येईल चौकार. पण बनल दर्शक चेंडू जाईल निघून आणि तिथे येईल चौकार. राहुलच्या विरोधात पहिलाच हल्ला, सांगितलं आता विचार करून गोलंदाजी करावी लागेल. कारण अनिल या वर्षीच्या पूर्ण हंगामात फॉर्म मध्ये, परंतु संधी मिळत नव्हती. आज संधी मिळाली, संधीचं सोनं केलंय. म्हणजेच आज रात्रीच्या टुर्नामेंट मध्ये जर अशी फलंदाजी झाली तर आज पूर्ण टीम असेल धोत्रे ब्रदर्स 11ची. अरे आणि याच्यानंतर पुन्हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, झेल सोडले अनिल रसालचा आणि पुन्हा तिथे धावा मिळतील 2 आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागत. तरी दरम्यान आपण पाहतोय इलेक्ट्रिशियनचा थोडा तुटवडा झाला होता. तिथे आपण आयोजकांनी लगेच संपर्क साधला डेकोरेशन वाल्याशी आणि तिथे तो अडथळा दूर करत असताना आपण जातोय आपण अशा खेळपट्टीवरती. इथे महेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली, दुसरा चेंडू वाईड आणि सलगचे 2 निर्धाव आपल्याला निलेश रसाल खेळताना पाहायला मिळाला. इथे मात्र तिसरा चेंडू महेश या गोलंदाजाचा, त्याच्यावरती मात्र दांडी गुल केले फलंदाज निलेश रसालची. धावसंख्या जाऊन पोचले 45 या अंकावरती. सुरुवातीच्या 2-3 षटकांमध्ये आपण जर विचार करायला गेला तर चांगल्या धावा होत्या. एक षटकार देखील निलेश रसालच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला, पण त्यानंतर अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. त्या कारणास्तव धावफलक मात्र थोडासा स्थिर झालाय आणि धावसंख्या जाऊन पोचले 45 या अंकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूवरती प्रहार चढवण्यासाठी डावखुरे हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात डावखुरे हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जितेश. जितेशचा विचार करायला गेला तर यावर्षीच्या हंगामामध्ये अगदी फलंदाजी देखील होते, परंतु गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चांगला चेंडू बीट झाला. जितेश हा फलंदाज आणि स्ट्राईकला गेला. या आजच्या दिवसातील फुल फॉर्म मध्ये असलेला फलंदाज अनिल रसाल. अनिल रसाल आपण पाहतोय वैयक्तिक धावसंख्या जर पाहायला गेल्यात तर स्कोरर आम्हाला मोजून सांगतील. तोपर्यंत अजून एक चेंडू आहे, त्याच्यावरती किती धावा जोडेल अनिल. संघासाठी धावसंख्या जाऊन पोचले 46.
28 धावांवरती खेळतोय अनिल रसाल ना. आता पुन्हा चांगला फटका लेग साईडच्या दिशेने, तिथे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न झाला, दुसरीच्या प्रयत्नाने ती दुसरी देखील पूर्ण केली आणि इथे धाबाच्या स्वरूपात विकेट मात्र मिळते अंजप संघाला. आणि धावसंख्या आपण पाहतोय 48 या अंकावरती, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 49 ची गरज असेल ते अंजप बी संघाला. आणि दरम्यान कॅमेरामॅनला मी विनंती करेल टॉस बॉक्स कव्हर करायचंय. आपण जाऊया सत्कार समारंभाकडे, जिथे आपले या विभागातील उद्योजक सोपानजी शरदजी आसावले साहेब उपस्थित झाले. त्यांना विनंती करेल टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि आमच्याकडून जो छोटासा सत्कार आहे तो स्वीकारायचा आहे. आणि सत्कार तरी शरदजी आसवलेंना विनंती करेल टॉस बॉक्स मध्ये यायचे. आणि मी विनंती करेल प्रथमेश जाधवला का आपल्या इथे मात्र शरदजी आसवले साहेबांचा सन्मान करायचा आहे. आणि सन्मानार्थ आपण पाहतोय या शृंखलेची भेटवस्तू म्हणून सन्मान चिन्ह जे दिलेत दर्शनजी घुडे यांच्या माध्यमातून या शृंखलेला जितक्याही ट्रॉफीज लागतील, ती सन्मान चिन्ह असो, सामनावीरची ट्रॉफी असो, 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज किंवा जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ते देखील त्यांच्या माध्यमातून शृंखलेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहतोय इथे ऑन स्क्रीनवरती शरदजी आसावले साहेब आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रथमेश जाधव यांना पाहतोय. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देखील तिथे त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि आपण पाहतोय जय सोमजाई माता क्रिकेट संघ सावले देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आणि दरम्यान आपण पाहतोय शरदजी आसावले साहेबांच्या जोडीने नेहमीच त्यांची मैत्री चांगली राहिली आणि त्या प्रेमा खातीर आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे विवेक दादा कदम पिवळगावचे रहिवासी ते देखील त्यांचा देखील करूया इथे सन्मान. मी पुन्हा प्रथमेशला विनंती करेल त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. आणि आपण पाहतोय धोत्रेवाडीचे एक नामलौकिक व्यक्तिमत्व ते म्हणजे आपले जे गोपालाप्पा गावंडा, ते देखील या शृंखलेला भेट देण्यासाठी सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आणि धोत्रे संघाचं पाठीराखण करताना आपल्याला पाहायला नेहमीच किती वर्ष झाली, अगदी तो अशी व्यक्ती आहे का संघाची मॅच जर असेल तर सर्व काम टाकून संघाचा पाठीराखण करण्यासाठी उपस्थित राहतो. ते आमचे निलेश रसाल बंधू ते देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बारा प्रतिनिधी अंजप संघाचा यायचे
आपण पाहतो सलामीची जोडी, एकीकडे असेल महेश तर एकीकडे असेल अक्षय. जाऊया पुन्हा अशा खेळपट्टीवरती. आपण पाहतोय एकीकडे असेल धोत्रे ब्रदर्स 11 संघ तर एकीकडे होता अंजप बीज संघ. अंजप बीज संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकत असताना क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि कमी धावांवरती रोखण्याचा कुठेतरी ध्येय ठेवला होता. तिथे थोडासा अंगलट आला का काय निर्णय. धावसंख्या जाऊन पोहोचले 48 या अंकावरती. 49चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय अक्षय आणि महेश. परंतु धावा जरी 49 चेस करायचे तर फलंदाजीचा विचार करायला गेला तर खूप मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु समोर गोलंदाज या वर्षाच्या हंगामातील आपण पाहतोय जितेश या गोलंदाजाला. छोटासा खेळाडू आहे परंतु वेगवान गोलंदाज आहे आणि चेंडूवरती वारंवार बोटे देखील फिरवत असतो, म्हणजे जादू करत असतो चेंडूवरती आणि त्या चेंडूला वलन देण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात खूप चांगलीच गोलंदाजी होते. डावखुरा हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात होईल का, कारण समोर फलंदाज आहे महेश, तो देखील एक ताकदवान फलंदाज आहे. ज्याप्रमाणे अनिल शेवटपर्यंत टिकून राहिला त्याप्रमाणे महेश राहील का शेवटपर्यंत. इथे मात्र चांगला चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत आउटसाइड द ऑफ स्टंप आणि चेंडू मात्र इथे व्हाईटची घोषणा पाहायला मिळते. चेंडूवरती व्हाईटची घोषणा झाली आणि त्या चेंडूवरती एक मोफतची फुकटची धाव आपल्याला पाहायला मिळेल. तिच्या मदतीने या धावांचा पाठलाग करत असताना धावेचा झालाय श्री गणेशा. खातं उघड झालंय अंजप संघाचा. आता मात्र चांगला चेंडू, पुढ्यातला चेंडू, ओरपीच चेंडू, त्याच्यावरती आक्रमण आणि आक्रमण करत असताना चेंडू एक टप्प्याने सरळ निघून गेलाय. सीमा पलीकडे आलाय तो चौकार. आता मात्र चांगला चेंडू, पुढ्यातला चेंडू, ओरपीच चेंडू, त्याच्यावर आणि आपण पाहतोय आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय संदीपजी रसाल यांच्याकडून आलेल्या शुभेच्छा. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आणि या शृंखलेला देखील शुभेच्छा मिळाल्यात संदीपजी रसाल साहेब यांच्यातर्फे. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती सिंगल घेत असताना अक्षयने मात्र दिमाग लगावलाय. शेवटपर्यंत उभा राहायचे. इथे धावा होतात आणि धावांसाठी ही खेळपट्टी ओळखली जाते. त्या कारणास्तव इथे मात्र टिकून राहण्याची गरज आहे आणि ती गरज इथे मात्र संघाची पुरी करत असताना आपल्याला अक्षय आणि महेश पाहायला मिळतील शेवटच्या चेंडूपर्यंत. परंतु दरम्यान इथे जितेशच्या गोलंदाजीतील आपण पाहतोय 3 चेंडू संपुष्टात आले. अजूनही 3 चेंडू उर्वरित. 3 चेंडूमध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र वेगवान चेंडू होता त्याच्यावरती शपल देखील झाला. फटका खेळायचा होता. शेवटच्या क्षणी बॅट थांबवली कारण माहीत होता थोडासा अतिरिक्त उचली या चेंडूवरती मिळाली होती. त्या कारणास्तव इथे स्वतःला थांबवलं. स्वतःची विकेट थांबवायचे या कारणास्तव मात्र इथे चेंडूला सोडून दिला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ स्टेट ड्राईव्हच्या दिशेने उडवलाय. पंचांच्या डोक्यावरून हा चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि तिथे एक धाव पूर्ण केली होती. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नांमध्ये देखील इथे 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या.
4 चेंडू 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. समजदारीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 झाले. एक चेंडू डॉट झाला होता, माफी असावी. अगोदरचा चेंडू सोडून दिला होता, तो चेंडू देखील इथे विसरलो होतो. आता मात्र चेंडू हवेत, शेवटच्या चेंडू का होईना, परंतु इथे झेल मात्र दान झालाय. गुरु चेंडू खाली होता आणि मोठी चुकी म्हणायला हरकत नाहीये. आणि कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम जर आपल्याला अंजप संघाचा काय आक्षेप असेल तर संघाने धोत्रे ब्रदर्स संघाने कळवायचे आमच्यापर्यंत. आणि आपण पाहतोय धोत्रे ब्रदर्स संघाचा ड्रेस कोड पूर्ण नाहीये, त्या कारणास्तव धोत्रे संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. दीपककडे शूज नाही आहेत सांगितलंय का? ओके ओके, काही असो आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण कंपल्सरी चेकिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. एक षटकाच्या अंती कोणती विकेट न गमावता धावसंख्या 10 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती संधी प्राप्त करून दिली होती जितेश या गोलंदाजाने, परंतु साथ मात्र मिळाली नाही. चेंडू खाली आला देखील, चांगला प्रयत्न देखील राहिला, परंतु हातातून चेंडू मात्र निसटला शेवटच्या क्षणाला. आणि तो क्षण म्हणजे गुरु हा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू जमिनीला दान झाला, त्याच्यावरती 1 धाव मिळाली. आणि पुनशा आपण पाहतो स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर महेश या फलंदाजाला स्ट्राईक एटवरती. निलेश रसाल राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. समोर असेल महेश. इथे मात्र पुनशा बॅटची कडा, महेशला मात्र जाळ्यात अटकवण्याचं काम केलंय निलेश रसाल या गोलंदाजाने. आणि तिथे मात्र महेशची विकेट गमावली गेली आहे. अंजप संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय चला दरम्यान आपण पाहूया करतोय हॅलो. नाही मशीन चालू कर.
हॅलो हॅलो, जाऊया पुन्हा खेळपट्टीवरती. सर्व अडथळे दूर करून आपण पुन्हा खेळपट्टीवरती जॉईन होऊ, जिथे धोत्रे ब्रदर्स संघाने खूप चांगली गोलंदाजी करत असताना अंजप संघाला मात्र अगदी जकडून बांधून ठेवलं, बॅकफूटवरती ढकलून दिलंय. आता इथे आपण पाहतोय अक्षय बाद झाल्यानंतर अविनाश हा फलंदाजीसाठी सज्ज झालाय. यानंतर जिथे विपक्षात समजा माता सावले आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉसबॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी करण्यासाठी, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करतो. आता दुसरी इनिंगचा 3 षटक संपलेत, तरी देखील अजून देखील कर्णधार इथे उपस्थित नाहीये. त्या कारणास्तव जो कर्णधार उपस्थित नसेल त्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 21 धावा धावफलकावरती पाहतोय. 6 चेंडू 28 धावांची गरज असेल आणि गोलंदाजी मार्क होते. चायना बॉलर आपल्याला पाहायला मिळेल सुदाम धुले. गोलंदाजीची ऍक्शन जर तुम्ही पाहिली तर नक्कीच तिथेच चकमा खातो फलंदाज. असं वाटतो कुठेतरी वेगवान चेंडू येतोय, परंतु नक्कीच चेंडू मध्ये बदल करत असतो वारंवार. एखादा चेंडू फास्ट फेकतो तर एखादा स्लो चेंडू पाहायला मिळतो. एखादा चेंडू बाहेर काढतो तर एक चेंडू झप दिशे आतमध्ये येतो. अशी आगली वेगळी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा पहिला चेंडू पडताक्षणी आतल्या दिशेने, पहिला चेंडू आतल्या दिशेने वलन घेतोय. आता दुसरा चेंडू बाहेर काढेल का सरळ फेकेल. समोर आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश हा फलंदाज. अविनाशला समजून आला नाहीये चेंडू. गोलंदाजीमध्ये थोडासा खराब प्रदर्शन राहिला अंजप संघाचा. फलंदाजीमध्ये सुरुवातीच्या षटकानंतर चांगली फलंदाजी राहिली. त्यानंतर निलेश रस्साल आला आणि त्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना मोठा पटका खेचू दिला नाही. तिथेच थोडेसे हातबल झाले अंजप संघ आणि तिथेच आपलं शस्त्र मात्र टाकून मैदानावरती फक्त औपचारिकता करताना पाहायला मिळतोय अंजप संघ. जिथे संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण खराब प्रदर्शन. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहतो खराब प्रदर्शन. अगदी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्याला साथ देत नाहीये आणि खराब प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण किरण रसाल. अगदी शरीराच्या मधीतून चेंडू निघून गेला, दोन्ही पायांच्या मधीतून चेंडू निघून गेला. थोडासा झुकायला प्रॉब्लेम झाला आणि त्या कारणास्तव इथे तो चेंडू 4 धावांत रूपांतर पाहायला मिळाला होता. हा चेंडू जर अडवला असता तर धावेचा प्रयत्न नव्हता आणि तो चेंडू निर्धाव असता. ज्याप्रमाणे गोलंदाजी करत असतो वारंवार हा गोलंदाज निर्धाव षटकेसाठी ओळखला जातो. कुठली धाव न खर्चा मिडन षटकचा मानकरी असतो सुदाम धुले, परंतु चौकार खाल्ल्यानंतर कामगिरी थोडीशी डगमगल आणि ते डगमग असताना रिव्हर्सच्या अटेंडने अविनाश या फलंदाजाने केला अटेंड आणि त्याच्यावरती आपण पाहतोय थर्ड स्लिप आणि सेकंड स्लिपच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जाऊन विसावला आणि ते 4 धावा पाहायला मिळाल्या. आणि चेंडू मागे आपण पाहताना पाहतोय ह्या संघाचा एक आक्रमक फलंदाज आज त्याच्या वाट्याला फलंदाजी आली नाहीये, तरी देखील फलंदाजी खूप चांगली राहिली आहे. तो अभिजित रसाल आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ स्लिप मध्ये. आता शेवटचा चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण अविनाश या फलंदाजाचा उत्तुंग असा फटका. गुरु रसाला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. ज्याप्रमाणे विमान आपल्या डोक्यावरून निघून जातो, आपण आकाशाकडे पाहत राहतो, त्याच रीतीने गुरु रसाल चेंडूकडे पाहत राहिला आणि तिथे 6 धावा मिळाल्या आणि ह्या सामना संपुष्टात आलाय. सामना जिंकला धोत्रे ब्रदर्स संघाने. पराभूत व्हावं लागला अंजप बीज संघाला. हार्डलक अंजप बीज संघ आणि अभिनंदन धोत्रे ब्रदर्स 11 संघ. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने 3 चौकार 1 षटकार 12 चेंडू फेस केले, 2 चेंडू फक्त निर्धाव खेळलाय आणि
12 चेंडूमध्ये 30 धावा केली, 30 धावांची खेळी पाहायला मिळाली. तो ठरला या सामन्याचा सामनावीर आणि या वर्षाच्या हंगामातील पहिली मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी